दरम्यान रस्ते वाहतूक अलर्ट, त्यानंतर रेल्वेबद्दलची वाहतुकीचे अपडेट घेतल्यानंतर आता मुंबईतल्या मेट्रोचे अपडेट पाहूया। मुंबईची मेट्रो 3 म्हणजेच ॲक्वालाईन मेट्रोचा हा पहिला पावसाळा आणि मान्सूनच्या पहिल्याच दिवशी मुंबई मेट्रो 3च्या निकृष्ट कामाचं पितळ उघडं पडलं। भुयारी मेट्रोच्या वरळी नाका स्थानकाला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलं होतं। वरळी नाका मेट्रो स्थानकाची ही अवस्था पाहून मुंबईकर गरजले नसते तरच नवल। पावसामुळे झालेली दुरावस्था कॅमेऱ्यात चित्रित करण्यासाठी गेलेल्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींची मेट्रो प्रशासनाकडून हुज्जत घालण्यात आली। सकाळी वरळी नाका भुयारी मेट्रो स्थानकाची काय नेमकी अवस्था होती हे एबीपी माझाच्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त झालंय। आढावा घेतलाय वेदांत देबनं, पाहूया। सध्या आपण आचार्य अत्रे चौक या मेट्रो स्थानकावर आहोत आणि इथे पहिला पाऊस जो मुसळधार पाऊस झाला मुंबईमध्ये, त्यामुळे काय नेमकी परिस्थिती आहे हे आपण दाखवतोय। पूर्णपणे आतमध्ये पाणी साचलेलं आहे। वायरिंग आपण बघतोय, खाली काही मशिनरीज बघतोय, इन आउट एंट्री करायच्या ज्या मशिनरीज आहेत त्या आपण खाली बघतोय आणि पूर्णपणे आपण बघतोय कशा प्रकारे आतमध्ये पाणी पूर्णपणे साचलेलं आहे। मेट्रो सेवा ही पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। मला सांगा किती पाणी साचलंय इथे आतमध्ये? आमचं नुकसान होतंय। आम्ही सगळे इकडचे जे वसावतवाले ना, सगळे कर्मचारी आहेत महानगरपालिकेचे, आता आम्ही पूर्ण काम करून सकाळी तुम्हाला माहिती आहे किती पाऊस पडला, ते काम करून आमच्या घरातलं सांडपाणी काढणार का आम्ही? सगळं लेट्रिनचं पाणी येतंय। आमच्या घरामध्ये सर्व लॅट्रिनचं पाणी गेले, संडासचं पाणी सर्व घरात गेले। या लोकांना काय सांगायचं? आम्ही किती त्रास करतोय? पूर्णपणे मी तर म्हणतो मशिनरीज सुद्धा खाली पडल्यात। हो, आता पडलंय सगळं। बघा तुम्ही विचार करा ना, मग किती नुकसान झालेलं आहे। लोकांनी काहीच हे घेतले नाहीये साहेब। त्यामुळे आपण बघतोय कशा प्रकारे वायरिंग इथे बाहेर निघालेलं आहे। इथे जर बघितलं तर स्लॅबचा सुद्धा भाग खाली पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। काही ठिकाणी आता काम पुन्हा एकदा सुरू केलं जातंय, मात्र वेळ लागणार आहे, कारण